हॅलो नमस्ते नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल। आय होप सगळे मस्त मजेत आणि हेल्दी असाल। सकाळपासून आता लवकर उठले होते आज नेहमीपेक्षा, कामं वगैरे सगळी आवरली। जेवण करायचं राहिलं होतं फक्त। नरेंद्रना मी असं बोलवलंय घरीच जेवायला आणि येतील थोड्या वेळात। राजनंदिनीला खायला दिलेलं सगळा पसारा इथं केलाय तिने आणि त्यातलं उचलून उचलून खाते। हे बघा इथं काय चाललंय मॅडमचं आमच्या। दिवसभर हे असं काहीतरी चालू असतं, काहीही खायला दिलं की सगळं उलटून जमिनीवरती टाकायचं आणि मग ते उचलून उचलून खाते। आता इलाजच नाही, तिला काही थांबवता येत नाही, ओरडता येत नाही। तर आता जेवण बनवणार, त्यानंतर थोडीशी क्लिनिंग करायची आहे। असं तर मला करता येत नाहीये, वेळ भेटत नाही। शनिवार रविवारचं एक दुसरं काम आहे, मला डॉक्टरांकडे जायचं, त्याच्यामुळे शनिवार रविवारी तर असं डीप सगळं क्लीन करता येणार नाहीये, त्याच्यामुळे आज करणार आहे। आता नरेंद्र आले की थोड्या वेळ तिला घेऊन बसतील आणि मग मी ते सगळं क्लिनिंग करून घेणार। त्याच्या आधी जेवण बनवून घेते आणि अजून एक मस्त छान न्यूज देणार आहे तुम्हाला। म्हणजे माझ्यासाठी छान आहे, ते एकदम भारी, कारण खूप दिवस वेट करत होते मी। आधी जेवण बनवून घेते। जेवण तर झालंय आता थोडंसं क्लिनिंगचे करायचं होतं मला, ते करून घेते। दिवसभर वेळ असतो माझ्याकडे भरपूर, बट राजनंदिनीमुळे नाही जमत ते सगळं, त्याच्यामुळे नरेंद्र आता आलेत आणि मी ते करून घेऊ शकते। आणि मी हे करणार आहे अगारोचं इलेक्ट्रिक स्पिन स्क्रबर जे आहे त्याच्याने। जास्त काही कष्ट घ्यावं लागणार नाही आणि फास्ट लगेच होईल। सो चला, अगारो रॉयल स्पिन स्क्रबर यूज करून तुम्ही तुमच्या बाथरूमचं डीप क्लिनिंग करू शकता, त्याचसोबत किचन आणि घरातील इतर एरियात सुद्धा क्लीन करू शकता। हे आहे याचं मेन युनिट आणि याचा जो समोरचा हा पार्ट आहे इथे लागतील अटॅचमेंट्स। हे आहे पॉवर बटन, याला 2 वेळा तुम्ही प्रेस करू शकता 2 स्पीड लेवलला स्विच करण्यासाठी। हे आहे बॅटरी इंडिकेटर आणि इथे दिलेला आहे चार्जिंग पोर्ट। हे आहे वेल्क्रो हेड, अशा पद्धतीने मेन युनिटला लावल्यानंतर काही अटॅचमेंट्स इथे लागतील। आता आपण अटॅचमेंट्स पाहूयात। हा आहे पॉइंटेड ब्रिस्टल ब्रश, हा आहे स्मॉल ब्रिस्टल ब्रश, हा लार्ज ब्रिस्टल ब्रश आहे। हे तिन्ही सुद्धा डायरेक्टली अटॅच होतील मेन युनिटला। हा आहे फायबर स्पॉन्ज ब्रश, जो आपण किचन मध्ये यूज करू शकतो। हा स्पॉन्ज ब्रश आपण मिरर आणि ग्लास क्लीन करण्यासाठी वापरू शकतो। हा वुलन क्लॉथ ब्रश आपण कोणत्याही सरफेसचं पॉलिशिंग करण्यासाठी वापरू शकतो। हा क्लॉथ ब्रश आपण ॲज अ मॉप म्हणून वापरू शकतो। अटॅचमेंट मेन युनिटला अटॅच केल्यानंतर 2 स्पीड ऑप्शन्स आहेत, 300 RPM आणि 400 RPM। पॉवर बटन प्रेस करून तुम्ही स्पीड लेवल चेंज करू शकता। ब्रश अटॅचमेंटसाठी वेल्क्रो हेडची गरज पडत नाही। वेल्क्रो हेडवरती अशा पद्धतीने अटॅचमेंट्स फक्त चिकटवायचे आहेत। अगदी सोपं आहे अटॅचमेंट्स चिकटवणं आणि पुन्हा ते काढणं। तुमच्या एकाच क्लिनिंग रुटीन मध्ये तुम्ही मॅक्सिमम अटॅचमेंट यूज करू शकता जर तशी गरज असेल तर। ही आहे एक्सटेन्शन ट्यूब, जे तुम्हाला उभा राहून किंवा हार्ड टू रीच एरियाज असतील ते क्लीन करायचे असतील तर याचा वापर तुम्ही करू शकता। समोरचा पार्ट अशा पद्धतीने मेन युनिटला लागेल, नंतर हा दुसरा पार्ट अशा पद्धतीने अटॅच करायचा। याची लेंथ आपल्याला ऍडजस्ट करता येते। सोबत USB-C चार्जिंग केबल भेटते। याची बॅटरी आहे 2500 mAh। चार्जिंगला 3 ते 4 तास लागतात। कम्प्लीट फुल झाल्यानंतर 90 मिनिटे तरी तुम्ही याचा वापर करू शकता। सोबत हे स्टिक ऑन हँगर भेटतं, ज्यावेळेस तुम्ही याचा यूज नाही करत त्यावेळेस अशा पद्धतीने अटॅच करून तुम्ही ते अडकवून ठेवू शकता। युजर मॅन्युअल मध्ये तुम्हाला डिटेलमध्ये सर्व माहिती मिळून जाईल। पॉइंटेड ब्रिस्टल ब्रशने तुम्ही जिथे आपल्याला इझिली क्लीन करता येत नाही असे एरियाज क्लीन करू शकता। जास्त काही कष्ट न घेता फक्त तुम्हाला ती मशीन मूव्ह करायची असते आणि इझिली सर्व क्लीन होऊन जातं। याच पॉइंटेड ब्रशने तुम्ही तुमच्या बाथरूमचे कॉर्नर सुद्धा क्लीन करू शकता। प्रेशर देण्याची अजिबात गरज नाही, अगदी इझिली क्लीन होतं सर्व। लार्ज ब्रिस्टल ब्रश वापरून मी इथे बाथरूमचं फ्लोअर क्लीन करत आहे। इथे मी फक्त एक क्लीनर टाकलेला आहे बाथरूमचं आणि त्याच्यानंतर थोडंसं पाणी स्प्रेड करून मी क्लीन करते। स्टँडिंग पोझिशन मध्ये एक्सटेन्शन ट्यूबचा वापर करून मी इझिली फक्त मूव्ह करते मशीन। बाथरूम कितीही खराब झालं असेल, कितीही जिद्दी हट्टी डाग असतील तरी सुद्धा क्लीन होतात। घरातील इतर कोणत्याही एरियातील फरशीवरती जर डाग वगैरे पडले असतील तर अशा ब्रशचा वापर करून तुम्ही फक्त पाणी आणि क्लिनिंग एजंट स्प्रेड करून त्यावरती क्लीन करू शकता। एक्स्ट्रा पाणी जर शिल्लक राहिलं असेल तर क्लोथिंग ब्रश करून मी ते वाईप सुद्धा केलेलं आहे। लुक ॲट दिस, किती क्लीन झालंय। फर्निचर क्लिनिंग साठी आपण वॉटर वगैरे यूज नाही करू शकत, तर त्याच्यासाठी हा वुलन वाला ब्रश आपण यूज करू शकतो। हा ब्रश पॉलिशिंगचं सुद्धा काम करतो। स्पॉन्ज ब्रशने तुम्ही विंडो किंवा मिरर क्लीन करू शकता।
आणि या क्लोथिंग ब्रशने तुम्ही ते वाईप आउट सुद्धा करू शकता अँड इट क्लीन्स व्हेरी वेल. किचन काउंटर क्लीन करण्यासाठी फायबर स्पंज ब्रश मी इथे यूज करते. कमी मेहनत करून कमी वेळेमध्ये तुम्ही सुद्धा हे डीप क्लिनिंग करू शकता किचनचं. पॉइंटेड क्रिस्टल ब्रशने तुम्ही किचनचा सिंक सुद्धा क्लीन करता येते जिथे आपल्याला इझिली क्लीन नाही करता येत. हे सर्व अटॅचमेंट्स तुम्ही क्लीन सुद्धा करू शकता. क्लिनिंग झाल्यानंतर एअर ड्राय सुद्धा करता येईल किंवा मग उन्हामध्ये सुद्धा ते वाळून घेऊ शकता. फक्त मेन युनिट जे आहे त्याला तुम्ही पाणी लावायचं नाही. चालले मी बाहेर, मला करायचा हेअर कट. अजूनही माझं फिक्स नाही आहे बरं, पण चालले मी, मनाची तयारी केली, चालले, पण असं फिक्स नाही हा करायचंच आहे. अजून पण मनात माझ्या द्विधा मनस्थिती आहे अजूनही, त्यामुळे कन्फ्यूज आहे. बघू आता तिथे जाऊन त्यांच्याशी डिस्कस करेन आणि बहुतेक करेन. स्टील कन्फ्युजन आहे मला अजून. लेअर कट करायची इच्छा आहे, बघू कोणता करते. आणि अय्यो कशी तो पायाची माझ्या. चलो चप्पल घातली असते तिचे हे केलं असते. जसं मी हेअर वॉश करायला घेतला तोपर्यंत राजनंदिनी सारखं येऊन पळून माझ्या शेजारी उभारत होती. मम्मा मम्मा चालू होतं तिचं. मग म्हणलं इथे मी घेऊ शकते तिला, काही प्रॉब्लेम नाही येणार. सो तिला घेऊन बसले होते गप्पा मारत तिच्याशी. मला हेअर अशा पद्धतीने वॉश करून घ्यायला खूप आवडतात. स्वतः काही करायचं नाही, शांत बसायचं, दुसरं कोणतरी हेअर वॉश करतं. खरंच मला प्रचंड आवडतं. ड्राय करायचे होते फक्त, आणि तोपर्यंत राजनंदिनी पुन्हा माझ्याकडे येऊन बसली. आणि मला माहीत होतं ती ड्रायला घाबरणार, म्हणून आधीच तिला मी व्यवस्थित धरून ठेवला होता. आणि नंतर शांत झाली आणि पुन्हा खेळायला लागली. आणि थोड्या वेळाने मग मी तिला पुन्हा नरेंद्रनकडे दिलं, कारण ती सारखं मग ती वायर ओढू कुठे त्या ड्रायरला धर हे तिचं चालू होतं. आणि उगाच त्यामुळे काही प्रॉब्लेम नको म्हणलं, आणि मग तिला नरेंद्रनकडे पुन्हा दिलं मी. माझ्या मनीना ध्यानी मी इतके हेअर कट करेन असं मला वाटलं नव्हतं अजिबात घरातून निघताना, पण नंतर करून टाकले. बॅकग्राऊंडला म्युझिक चालू होतं त्याच्यामुळे व्हॉइस ओव्हर करावं लागतं आहे. आणि जवळजवळ 6 ते 7 वर्षानंतर स्ट्रेट हेअर इतके दिवस जे माझे होते ना ते सोडून आता एक वेगळा हेअर कट केला मी. आणि इच्छा होतीच खूप दिवसांपासून की जरा काहीतरी लुक चेंज करावा. सकाळी टाकलेली दुपारी काम करते. ऐ ऐ ऐ ऐ गुंड्या ऐ नको.
द्यायला लागलं की तिला काय घेऊया, काय घेणार आहे तू? तिला ते पाहिजे असेल. येऊन बराचसा वेळ झाला आणि माझ्या फ्रेंडची ना तिने मला काय कोंबडी वडा ते करून दिली होती. आम्ही कधी घरी बनवलेलं नाही आहे, तिनेच बनवून दिलं होतं पहिल्यांदा. ते वडे खूप उत्तम बनवलेले आणि तर ते दिले होते तिने मला काही दिवसांपूर्वी. मग तिची पातेली वगैरे काय काय आहेत माझ्याकडे. नॉनव्हेज तर मी घरी विशेष म्हणजे मला इतकं खास येत नाही आणि मी विशेष बनवत पण नाही घरी असं कधी. त्यामुळे मग म्हणलं आपण त्यांचं आवडतं, त्यांना गोड खायला आवडतं म्हणून मग खीर बनवते आज. ॲक्च्युली आमच्यासाठी म्हणजे फक्त नरेंद्रांसाठी बनवणार आहे, मी नाही खाणार आहे, पण त्यांना द्यायचं आहे तर मग खीर बनवायला घेते आता. जेवण झालंय बनवून, फक्त खीर बनवायचं आहे. ती ॲक्च्युली बाहेर थोड्या कामासाठी गेली होती, आत्ताच बनवून ठेवलं तर मग ते थोडंसं नंतर घट्ट होत जातं एकदम. खीर ना शेवयांची बनवणार आहे मी. थोडासा बाहेरून उशीर होणार होता म्हणून आत्ता बनवायला घेते. आत्ता म्हणजे 8 वाजलेत, एक अर्धा तासात सगळं होईल आणि मग देऊन येईन तिला. आणि नक्की सांगा मला हेअरकट कसा झालाय. रिस्क घेतली फार मोठी मी ही, इलाजच नव्हता कारण हेअरफॉल होत होता माझा. जरी मी आता केअर म्हणजे तर चालू आहे माझं हेअर ग्रोथसाठी, पुन्हा हेअर चांगले व्हावेत म्हणून केअर करते मी. बट डिलिव्हरी नंतर केस तर गळतातच असं म्हणतात, तर ते गळणारच ऑब्व्हियसली जे आहेत ते. पण ते लेंथ जास्त असल्यामुळे काय होत होतं की गुंता होतो केसांमध्ये वगैरे आणि त्यामुळे अजून जास्त हेअरफॉल. मग त्या सॅलॉनमध्ये गेल्यावरती मी त्यांच्याशी डिस्कशन केलं की मला लॉंग केसच हवेत बट लेयर्समध्ये करूयात जरा, कारण गेली जवळजवळ 13-14 वर्ष मी केस एवढे शॉर्ट केलेच नव्हते. मग त्यांच्याशी बोलणं वगैरे झालं. ते बोलले की तुम्हाला हे केस वाचवायचे असतील तर तुम्हाला आत्ता खालचे कट करून टाका, हे वाले जी लेंथ होती ती, म्हणजे जेणेकरून पुढे वाढू शकताय केस तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही. पण आत्ता जर हे केलं तर तुम्हाला ते अजून जास्त नंतर जास्त गळत जातील आणि ते एक वेगळं टेन्शन. म्हणून मग मी विचार केला की करून टाकूया चला. असं लुक आपण केलेलाच नाही खूप दिवस झाले. आणि मला वाटतं 2018ला स्मूथनिंग पहिल्यांदा केलं, 18-19ला. तेव्हापासून मी स्मूथनिंग करते आणि असं काही प्रॉब्लेम नव्हता तेव्हापासून मला, अजिबात कधीच नाही. आत्ता हे आफ्टर प्रेग्नन्सी मला वाटतं जास्त कॅल्शियम वगैरे विटॅमिन्सचं सगळं शरीरातून निघून गेलंय, त्यामुळे जास्त हा इश्यू हे होत असेल बहुतेक. त्यामुळे त्यांनी सजेस्ट केलं की तुम्ही शॉर्ट ठेवा हेअर. केसांच्या थोडंसं वेटमुळे सुद्धा अजून जास्त ते गळायला लागतात असं ते बोलले. मग मी म्हणलं की ठीक आहे, म्हणलं करून टाकूयात हेअरकट. मला पण ना माझे ते स्ट्रेट हेअर बघून बघून खूप वैताग आलेला. प्लेन एकदम स्ट्रेट होते, किती वर्ष झाले, 6-7 वर्ष. आता मला जरा चेंज घेऊयात आणि मला सुद्धा चांगलं फील झालं, ते हलकं हलकं वाटायला लागलंय. किती दिवस वाटेल माहीत नाही, एखाद दिवस कधीतरी मला वाईट वाटणार आहे नक्कीच. ऑब्व्हियसली लॉंग हेअर इतके छान झाले होते. मला पर्सनली लॉंग हेअर प्रचंड आवडतात, पण काय करणार, इलाज नाही म्हणून मग कट केले, जाऊ दे. पण अजून एक गोष्ट की मला मेन या केसांच्या थोडंसं टेन्शन गळतील अजून पण हे जास्त टेन्शन नाही राहणार मॅनेज करणं वगैरे. आणि राजनंदिनीकडे व्यवस्थित जास्त लक्ष देता येईल मला. मध्ये माझी चिडचिड फार होत होती हेअरफॉलमुळे आणि मी खूप वेळा रडले सुद्धा, कारण एवढे छान हेअर झाले होते. पण ठीक आहे चला, राजनंदिनीसाठी काही आता खीर बनवून घेते आधी. या कटरनं माझं काम खूप सोपं केलं, त्यामुळे सध्या ड्रायफ्रुट्स कट करायला अजिबात कंटाळा येत नाही, कितीही वेळ मी करू शकते. इथे राजनंदिनी ट्रायपॉड येऊन हलवत होती, त्यामुळे पुन्हा जाऊन नीट करावं लागलं मला. सध्या 1 तासाचं काम करायला 2 तास लागतात, कारण अधेमध्ये आमच्या मॅडम येतात आणि मग सगळंच विस्कटतं माझं रुटीन जे असतं ते. आणि हे इथे भांडी ठेवायचं सुद्धा मुश्किल आहे खाली. सगळी भांडी घेते, सगळं घरभर पसरवून टाकते. आठवणीने आम्ही चाकू वगैरे जे काय असेल ज्याने काही तिला लागेल वगैरे तर त्या अशा गोष्टी लगेच आम्ही उचलून ठेवतो वरती. यानंतर ह्या शेवया ज्या आहेत त्या बेळगाववरून नरेंद्रांनी आणल्या होत्या आणि बरेच दिवस आम्ही केलेल्या नाही आहेत शेवया. आता मी ठरवलं याचं उपीट वगैरे बनवून संपून टाकायचं. तर इथे शेवया बनवायला घेतल्या मी, म्हणजे खीर शेवयांची. एक कढईमध्ये तूप घेतलं, त्यानंतर त्यामध्ये शेवया थोडंसं रोस्ट करून घेतल्या. तांबूस रंग साधारण येईपर्यंत रोस्ट करून घेतल्या. इथे मे बी तुम्हाला कलर थोडा डार्क दिसेल, पण त्या व्यवस्थित भाजलेल्या आहेत, अशा डार्क नाही झालेल्या एकदम किंवा जळलेल्यासारख्या वाटत आहेत ना, तर ॲक्च्युअल तसे नाही आहेत, एकदम व्यवस्थित झालेत. व्हिडिओमध्ये तसं दिसतंय. त्यानंतर याच्यामध्ये मी पाणी गरम ॲड केलं आहे.
आणि पाणी घालून थोडा वेळ शिजवून घेणार आहे. तुम्हाला आवडतात का शेवया आणि तुमचा जर काही वेगळा प्रकार असेल ना करायचा तर मला नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये. त्यानंतर गरजेनुसार साखर टाकली. मी याच्यापेक्षाही कमी घालते खूप साखर, पण माझ्या मैत्रिणीच्या घरी खूप गोड खातात त्यामुळे मला थोडी एक्स्ट्रा टाकावी लागली साखर याच्यामध्ये. कट केलेले ड्रायफ्रूट्स टाकले. मी कधी कधी आधी तुपात भाजून मगसुद्धा टाकते, पण यावेळेस थोडीशी गडबड होती म्हणून मग डायरेक्ट तसेच टाकले. आणि मला खूप आवडतात गोड पदार्थांमध्ये ड्रायफ्रूट्स. त्यानंतर मी ॲड केलं याच्यामध्ये दूध. सगळं एकदम नाही घातलं, थोडं 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 घालत शिजवून घेतलेले आहे खीर. एक साईडला मी केसर दुधात घालून ठेवलं होतं, जे की केसरचा जो अरोमा हवा मस्त मला जाम आवडतं. कोण आलं? माफ करा, राजनंदिनी येऊन हळूच माझ्या पायाजवळ गुदगुला करत होती. तर आता याच्यामध्ये मी पुन्हा ॲड करणार आहे उरलेलं सगळं दूध. जवळजवळ मी याच्यामध्ये अर्धा लिटर दूध ॲड केलेलं आहे खिरीमध्ये. यानंतर यामध्ये ॲड केली वेलची पावडर. थोडंसं परतवून घेऊन आणि 1-2 मिनटं उकळी येऊ दिली आणि यामध्ये मग केसरचं दूध ॲड केलं. खीर रेडी झाल्या झाल्या लगेच मैत्रिणीला नेऊन दिली. ओके, तर चला, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कॉमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.